नमस्कार. तर आज या दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण गणित हे जे गणित आहे हे नवोदय स्कॉलरशिप NMS तसेच जे नवीन पोलीस भरती तयारी करणारी जी मुलं आहेत ते बेसिक जे गणिताचं जे बेसिक आहे गणिताची सुरुवात कुठून करायची. आपल्याला जर गणितावर जर प्रभुत्व निर्माण करायचं असेल तर आपल्याला सुरुवातीला 4 क्रिया येणं गरजेचं आहे. हे म्हणजे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार. त्याच्यानंतर 30 पर्यंतचे पाडे, 30 पर्यंतचे वर्ग, 10 पर्यंतचे घन, कसोट्या हे पूर्णपणे बेसिक आहे. तर आपल्याला आता बघा तर आजचा जो क्लास आहे तो म्हणजे संख्या व संख्याचे प्रकार. मग ह्यामध्ये आणि हे जे प्रकरण आहे हे प्रकरण 3री 4थी 5वी पासून पुढे मंथन परीक्षा असतील, अजून कुठल्या कोणत्याही स्पर्धा परीक्षा असतील शालेय 8वी पर्यंतच्या, या सर्वच परीक्षेमध्ये हे प्रकरण सुरुवातीला पहिल्या नंबरचं प्रकरण आहे. संख्या व संख्याचे प्रकार. मग संख्याचे प्रकार कोणकोणते आहेत याची आपल्याला योग्य ती ओळख झाली पाहिजे. आणि त्या संख्याची ओळख झाल्यानंतर त्यावरील प्रश्न, मग आपण प्रश्न घेत असताना आपण सोप्या प्रश्नापासून अवघड प्रश्नाकडे अशा पद्धतीने आपण जाणार आहोत. तर पहिले जे प्रकरण आहे ते संख्या व संख्याचे प्रकार. तर हे प्रकरण 5वी नवोदयसाठी, 5वी स्कॉलरशिपसाठी, 8वी NMS साठी आणि 8वी स्कॉलरशिपसाठी, आणि ज्या विद्यार्थ्यांना ह्या संख्याच माहित नाहीत त्यासाठी अतिशय महत्वाचं प्रकरण आहे. आणि पोलीस भरतीसाठी सुद्धा, जे नवीन 12वी झाल्यानंतर जी मुलं पोलीस भरतीसाठी तयारी करतात त्यासाठी सुद्धा हे प्रकरण अतिशय महत्वाचं आहे. तर संख्या व संख्याचे प्रकार. आता याच्यामध्ये बघा किती संख्या आहेत. यामध्ये नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या. या पूर्णांक संख्यामध्ये कोणकोणत्या पूर्णांक संख्या आहेत की धन आणि ऋण अशा 2 पूर्णांक संख्या. त्याच्यानंतर समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, जोडमूळ संख्या, संयुक्त संख्या, विरुद्ध संख्या, त्रिकोणी संख्या आणि वास्तव संख्या. अशा प्रकारे या पहिल्या प्रकरणामध्ये आपण हे 11 प्रकार आपण पाहणार आहोत. यानंतर पण आहेत परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, कारण वास्तव संख्येचेच ते 2 प्रकार आहेत, परंतु त्याचं स्पेशल स्वतंत्र प्रकरण आहे. मग या प्रकरणामध्ये आपण हे जे 11 प्रकार आहेत त्या 11 प्रकाराचे सविस्तर माहिती घेऊन त्या प्रत्येक प्रकारावरचे भरपूर असे प्रश्न आपण या प्रकरणाच्या माध्यमातून घेणार आहोत. तर सुरुवातीला आणि स्पेशल तुम्ही तुमच्या मुलांना, आता मी पालकांना उद्देशून बोलत आहे की स्पेशल या YouTube क्लाससाठी तुम्ही एक स्पेशल वही करा आणि वही करून त्यासाठी पहिल्यापासून जे काही रोजच्या रोज जे काही मी तुम्हाला शिकवणार आहे ते त्या वहीमध्ये आपल्या मुलांना लिहायला सांगा, जेणेकरून नंतर तुम्हाला प्रॅक्टिस करता येईल. ओके. तर हे 11 प्रकार आपण काय करणार आहोत आता ह्या तासामध्ये आपण ही प्रत्येक प्रकाराची माहिती आपण स्वतंत्रपणे घेणार आहोत. तर संख्या व संख्याचे प्रकार या प्रकरणामध्ये जे आपण आता प्रत्येक घटकाची सविस्तर माहिती घेणार आहोत त्यामधला पहिला प्रकार म्हणजे नैसर्गिक संख्या. तर नैसर्गिक संख्या म्हणजे काय? तर नैसर्गिक संख्या म्हणजे आपण जे दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या प्रकारच्या आपण संख्या वापरतो. आपण कुठं बाजारामध्ये गेलात की आपण काय म्हणतो, 1 किलो टोमॅटो बटाटो आपण घेतो. त्या पद्धतीनं 1 2 3 किलो आपल्याला काय घ्यायचं आहे किंवा 3 पेना घ्यायच्या आहेत. दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण ज्या संख्या वापरतो त्याला नैसर्गिक संख्या असं म्हटलं जातं. याच नैसर्गिक संख्येला दुसरे एक नाव आहे ते म्हणजे मोज संख्या. यामध्ये बघा नैसर्गिक संख्येची व्याख्या बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये पण विचारलेली आहे. तर त्यामध्ये 1 2 3 4 या समूहातील संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात.
1 2 3 4 म्हणजे फक्त 4च का नाही, पुढे काय दिलेलं आहे बघा, पुढे पुढे टिंब टिंब टिंब, याचा अर्थ पुढे ते अनेक आहेत. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 असं अनंत. परीक्षेमध्ये प्रश्न पण विचारलेला आहे की नैसर्गिक संख्या किती आहेत, किती आहेत. आपण जेव्हा संध्याकाळी झोपतो, वरी बघतो आणि बैठल्यानंतर चांदण्या दिसतात, आपल्याला चांदण्या मोजता येतात का? नाही. किती आहेत चांदण्या? किती आहेत चांदण्या? मोजता येत नाहीत. म्हणजे नैसर्गिक संख्या मोजता येत नाहीत. त्या किती आहेत? अनंत आहेत. हा एक मुद्दा परीक्षेमध्ये विचारलेला आहे. नैसर्गिक संख्या किती आहेत? अनंत आहेत नैसर्गिक संख्या. प्रत्येक मुद्दा आपण ह्यामध्ये बघायचा आहे. आता ह्याच्यामध्ये बघा, नैसर्गिक संख्या, नैसर्गिक संख्यांनाच मोज संख्या असे म्हणतात. नैसर्गिक संख्यांनाच काय म्हटलं जातं? मोज संख्या असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा, नैसर्गिक संख्येमध्ये सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? सर्वात लहान, खूप कन्फ्यूज प्रश्न आहे हा. बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे, पोलीस भरतीमध्ये प्रश्न विचारलेला आहे की सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? तर सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? तर 1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. 0 ही नैसर्गिक संख्याच नाही. 0 कुठंच नाहीये. 0 पूर्ण संख्येमध्ये येतं, ते नंतरचा प्रकार आहे. परंतु नैसर्गिक संख्येची सुरुवात 1 पासून होते. तर 1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. मग आता सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे म्हणलं, तर सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती? सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही. सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही. सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही. 0 ही नैसर्गिक संख्या नाही. हे अगोदर गोष्ट क्लिअर करून घ्या. 0 ही नैसर्गिक संख्या नाही. त्याच्या पुढे ऋण संख्या नैसर्गिक संख्या नसतात. धन आणि ऋण, धन संख्या नैसर्गिक संख्या आहेत. 1 2 3 4 5 6. कुठं तुम्ही पाहिलं का 1 2 3 4 5 6? का आपण दुकानामध्ये जाऊन म्हणतो की बाबा मला -5 किलो साखर द्या. -5 किलो साखर कसं दुकानदार आपल्याला घेऊन फिरायला बाहेर? वजा नसतं. धनसंख्या, धनसंख्या या नैसर्गिक संख्या आहेत. ऋण संख्या या नैसर्गिक संख्या नसतात. यामध्ये अजून एक वाक्य लिहायचं राहिलेलं आहे, ते म्हणजे नैसर्गिक संख्या अनंत आहेत. नैसर्गिक संख्या अनंत आहेत. नैसर्गिक संख्या या अनंत आहेत. पुन्हा एकदा डबल एकदा आपण या प्रत्येक मुद्द्याचं रिव्हिजन करूया. पहिला मुद्दा, 1 2 3 4 या समूहातील संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात. नैसर्गिक संख्यांनाच मोज संख्या, नैसर्गिक संख्यांनाच मोज संख्या असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर 1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही. 0 ही नैसर्गिक संख्या नाही. ऋण संख्या नैसर्गिक संख्या नसतात. आणि नैसर्गिक संख्या किती आहेत? अनंत आहेत. आणि मला वाटतं की नैसर्गिक संख्या या घटकावरती या पलीकडे काय प्रश्न येणार नाही. त्याच्यामुळे हे जे मुद्दे आहेत अतिशय महत्वपूर्ण आहेत आणि ते मुद्दे तुम्ही आपल्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. आपण पहिला प्रकार पाहिला, नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्येचे सर्व मुद्दे पाहिले. मला वाटतं त्याच्यामध्ये तुम्हाला काही शंका नसावी. 2 नंबरचा जो प्रकार आहे, संख्याचे प्रकार, यामधील 2 नंबरचा जो संख्याचा प्रकार आहे म्हणजे तो पूर्ण संख्या. बघा, मग नैसर्गिक संख्येमध्ये आणि पूर्ण संख्येमध्ये एक छोटासा फरक आहे, तो म्हणजे कुंबडीचा अंड म्हणजे 0. याच्यामध्ये एक छोटासा प्रकार म्हणजे 0. बघा, पूर्ण संख्या म्हणजे काय? तर पूर्ण संख्या म्हणजे 0 1 2 3 4 या संख्यांना पूर्ण संख्या असे म्हणतात. नैसर्गिक संख्येची व्याख्या काय होती? 1 2 3 4 या संख्यांना नैसर्गिक संख्या किंवा मोज संख्या असं म्हटलं जातं. पूर्ण संख्येमध्ये आणि नैसर्गिक संख्येमध्ये काय फरक आहे? नैसर्गिक संख्येमध्ये आणि पूर्ण संख्येमध्ये त्या संख्या आहेत. नैसर्गिक संख्येमध्ये 0 नाही आणि पूर्ण संख्येमध्ये 0 आहे. हाच एकमेव फरक आहे. पूर्ण संख्या म्हणजे 0 पासून चालू होतं. 0 1 2 3 4 पूर्ण संख्या सुद्धा अनंत आहेत. पूर्ण संख्या सुद्धा काय आहेत? अनंत आहेत. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा मुद्दा बघा, 0 या संख्येचा यामध्ये समावेश होतो.
शून्य या संख्येचा यामध्ये समावेश होतो. नैसर्गिक संख्येमध्ये शून्य नाही, पूर्ण संख्येमध्ये शून्य आहे. त्याच्या पुढचा मुद्दा, शून्य ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे. शून्य ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे. नैसर्गिक संख्येमध्ये एक ही सर्वात लहान पूर्ण नैसर्गिक संख्या आहे. फरक समजतोय का तुम्हाला? की शून्य ही सर्वात लहान पूर्ण संख्या आणि एक ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या. सर्वात मोठी नैसर्गिक संख्या किंवा सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही. सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही. आणि पूर्ण संख्या सुद्धा काय आहेत? अनंत आहेत. पूर्ण संख्या पण काय आहेत? अनंत आहेत. असा महत्वपूर्ण असा पुढचा प्रकार आहे. पूर्ण संख्या व्यवस्थित आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. संख्याचे प्रकार यामधला हा तिसरा प्रकार आहे, पूर्णांक संख्या. हा जो प्रकार आहे पूर्णांक संख्या, थोडासा कन्फ्यूज भाग आहे. कन्फ्यूज कशामुळे होतं? कारण ऋण संख्याचाच याच्यामध्ये समावेश आहे, ऋण संख्येचा. कारण धन म्हटल्यानंतर आपल्याला कुठेही आपल्याला बेरीज करू शकतो, परंतु ऋण संख्येमध्ये अनेक नियम आहेत, त्याच्यामुळे ऋण संख्येचा थोडा यामध्ये समावेश होतो. अगोदर सुरुवातीला आपण बघूया की पूर्णांक संख्या कशाला म्हणायचं. पूर्णांक संख्यामध्ये 3 प्रकारचे घटक आहेत. एक म्हणजे पहिला धनसंख्या, त्याला आपण नैसर्गिक संख्या म्हणतो. आपण ते पाहिले, 1 2 3 4 5 6 हे सगळ्यात धनसंख्या. त्याच्यानंतर शून्य आणि त्याच्यानंतर ऋण संख्या. या तिघाच्या समूहाला पूर्णांक संख्या असं म्हटलं जातं. तुम्ही कधी अभ्यास करत असताना पाहिला असेल संख्या रेषा. बघा कशा पद्धतीच्या संख्या असतात. या ठिकाणी बघा इथं -4 -3 -2 -1. याच्यानंतर इथं शून्य आहे आणि इथं 1 2 3 4. याचा अर्थ कसा आहे? 1 2 3 4 इकडे पुढे अनंत धनसंख्या झाल्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अनंत पुढे 100 1000 दशलक्ष. इथं शून्य आहे म्हणजे इकडे ज्या संख्या आहेत या संख्या धनसंख्या आहेत. या संख्या काय आहेत? धनसंख्या आहेत. आणि शून्याच्या इकडं उजवीकडे आणि इकडे डावीकडे शून्याच्या इकडे ऋण संख्या -1 -2 -3 -4 -5 -6 या पद्धतीनं. आणि हा जो संख्या समूह आहे या संख्याच्या समूहाला पूर्णांक संख्या असं म्हटलं जातं. कन्फ्यूज होऊ नका. दुसरा प्रकार पूर्ण वेगळं आणि पूर्णांक वेगळं. ह्याच्यामध्ये 3 प्रकारच्या संख्या, धन ऋण आणि शून्य. नैसर्गिक संख्या, नैसर्गिक संख्येच्या विरुद्ध संख्या. विरुद्ध संख्या म्हणजे काय? धनसंख्याच्या विरुद्ध संख्या ऋण संख्या. आपण त्याची व्याख्या पण इथे लिहिलेली आहे. काळजीपूर्वक व्याख्या बघा. नैसर्गिक संख्या म्हणजेच धनसंख्या, त्याच्यानंतर शून्य व नैसर्गिक संख्याच्या विरुद्ध संख्या म्हणजेच ऋण संख्या मिळून जो संख्या समूह तयार होतो त्याला पूर्णांक संख्या असे म्हणतात. 3 प्रकारच्या संख्या आहेत, धनसंख्या, ऋण संख्या आणि शून्य. या तिघांनी मिळून संख्या का तयार होतात? पूर्णांक संख्या तयार होतात. परंतु प्रश्न यावरती कशा पद्धतीने विचारला जातो बघा. प्रश्न कसा विचारला जातो? या पुढचे 3 ते 4 मुद्दे अतिशय महत्वपूर्ण आहेत. आता या धनसंख्येमध्ये जर पाहिलं 1 2 3 4 5 6 सर्वात, आता मला सांगा, 1 आहे, 1 पेक्षा लहान शून्य आहे. 1 पेक्षा लहान शून्य आहे. शून्यापेक्षा लहान -1 आहे. आता वजा कुठं उपयोग केला जातो वजाचा? म्हणतात बघा, जम्मू काश्मीर मध्ये हिवाळ्यामध्ये बर्फवृष्टी होते तेव्हा तिथलं तापमान -4°C. मायनस वजा शून्यापेक्षा सुद्धा खाली आहे त्याचं तापमान. बरोबर आहे का? शून्यापेक्षा सुद्धा खाली आहे म्हणजे शून्यापेक्षा लहान -1, -1 पेक्षा लहान -2. नीट लक्ष द्या. म्हणजे या ठिकाणी बघा इथं पुढील मुद्दा लिहिलेला आहे, सर्वात लहान व सर्वात मोठी पूर्णांक संख्या आपण सांगू शकत नाही, सांगता येत नाही.
सर्वात लहान आणि सर्वात मोठी पूर्णांक संख्या सांगता येत नाही. कशी सांगायची? इथं बघा, एक आता लहान लहान संख्येचा विचार करू. ही धनसंख्या आहे, एक ही सगळ्यात लहान आहे, ह्याच्यापेक्षा लहान 0, ह्याच्यापेक्षा लहान -1 आहे, म्हणजे लहान सांगू शकत नाही. आणि मोठी तर सांगू शकत नाही. मोठी कसं सांगाल? बघा इकडं धनसंख्या 4 5 6 7 8, म्हणजे सर्वात लहान आणि सर्वात मोठी पूर्णांक संख्या सांगू शकत नाही, सांगताच येत नाही. परंतु ह्याच्यामध्ये जर असा प्रश्न विचारला धन पूर्णांक आणि ऋण पूर्णांक, मग मात्र इथं अजून एक प्रश्न तयार होतो. धन पूर्णांक आणि ऋण पूर्णांक म्हणजे काय बघा, तर बघा धन पूर्णांक संख्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10, ह्याच्यामध्ये एक प्रश्न तयार होतो, सर्वात लहान धन पूर्णांक संख्या कोणती? सर्वात लहान धन पूर्णांक संख्या कोणती? तर एक ही, नीट लिहून घ्यायचं वहीमध्ये, एक ही सर्वात लहान धन पूर्णांक संख्या आहे. एक ही सर्वात लहान धन पूर्णांक संख्या आहे. सर्वात मोठी धन पूर्णांक संख्या सांगता येत नाही. आपण नैसर्गिक संख्येमध्ये पाहिले सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येते का? अजिबात नाही. आणि दुसरा प्रश्न ऋण पूर्णांक संख्या. ऋण पूर्णांक संख्येमध्ये -1 -2 -3 -4. आता इथं तुम्हाला एक गंमत सांगायची, म्हणजे मला सांगा -1 मोठं का -2 मोठं? -1 मोठं का -2 मोठं? तुम्ही म्हणसाल -1 मोठं, सॉरी -2 मोठं, कारण 2 कडे पाहिलेल्यानंतर आपल्याला सरळ वाटतं की -2 मोठं. असं अजिबात नाहीये. या ऋण संख्येमध्ये सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या -1 असते. समज आले का? धनसंख्येमध्ये चढता क्रम असतो आणि ऋण संख्येमध्ये उतरता क्रम असतो. म्हणजे -1 ही मोठी संख्या सगळ्यात, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा लहान -2, त्याच्यापेक्षा लहान -3, त्याच्यापेक्षा लहान -4. नीट समजून घ्या, कन्फ्यूज होऊ नका. कन्फ्यूज होण्यासारखा घटक आहे. प्रश्न फिरवून विचारला जातो नवोदय परीक्षेमध्ये, आणि ज्या ठिकाणी वर्षभर मुलं अभ्यास करतात आणि 1 मार्कावरून मेरिट जातं, असेच प्रश्न विचारले जातात त्याच्यामध्ये. -1 ही सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या आहे. जर आपल्याला प्रश्न आला की सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती, तर -1 ही सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या आहे. सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या आहे. सर्वात लहान धन पूर्णांक संख्या कोणती? 1. सर्वात मोठी धन पूर्णांक संख्या सांगता येत नाही. कन्फ्यूज होऊ नका, त्याचे 2 प्रकारामध्ये सांगत आहे मी. हा जर नियम पाहिला, सर्वात लहान व सर्वात मोठी पूर्णांक संख्या सांगता येत नाही, इथे ही गोष्ट क्लिअर होते. पण समजा प्रश्न धन पूर्णांक आणि ऋण पूर्णांक याच्यावर विचारला, तर त्याच्यामध्ये 2 आकडे तुम्हाला लक्षात ठेवायचे. 1 -1. 1 सर्वात लहान धन पूर्णांक संख्या, -1 सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या. मी जे बोलत आहे, काही मुद्दे इथं लिहिलेले आहेत. समजा बोलत असताना अनेक नवीन मुद्दा निघतो, तो मुद्दा तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे. सर्वात लहान धन पूर्णांक संख्या 1, सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या -1. मग ही 2 मुद्दे तुम्हाला कळाले म्हणजे पूर्णांक संख्या हा घटक तुम्हाला कळालेला आहे. बरोबर आहे. डबल एकदा मुद्दे बघा की 0, इकडं धनसंख्या, इकडं ऋण संख्या, धनसंख्याच्या विरुद्ध ऋण संख्या आणि 0 या तिघांना मिळून जो संख्या समूह तयार होतो त्याला पूर्णांक संख्येचा समूह असं म्हटलं जातं. सर्वात लहान आणि सर्वात मोठी पूर्णांक संख्या सांगता येत नाही. त्याच्यामध्ये धन पूर्णांक आणि ऋण पूर्णांक असा जर प्रश्न तुम्हाला विचारला, तर 1 ही सर्वात लहान धन पूर्णांक संख्या आहे आणि -1 ही सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या आहे. मला वाटतं मी जे शिकवत आहे त्याचा तुम्हाला अतिशय पुढील जीवनामध्ये फक्त ही 3री 4थी 5वी 6वी 7वी 8वी नाहीये, तर पोलीस भरती करणारे जे विद्यार्थी आहेत आमचे बांधव, खूप पळतात, 1600 मीटर, 800 मीटर, 100 मीटर, तर त्यांच्यासाठी अतिशय मोफतपणे आहे. ह्यामध्ये काही सुद्धा एक या समाज सेवा म्हणून हा कार्यक्रम हा आहे, तो हाती घेण्यात आलेला आहे. आणि बऱ्याच ठिकाणी मी सांगत असतो की बाबा त्या सबस्क्राईबला क्लिक करा. बऱ्याच जणांना असं वाटतं की सबस्क्राईब बटनावर क्लिक केलं म्हणजे आपले असं काही आपले 2-4 एकर दुसऱ्याच्या नावावर होतं की, असं अजिबात काही नाहीये.
यामध्ये फक्त सबस्क्राईब बटन कशासाठी क्लिक करायचं, जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असतील तर ते तुम्हाला रोजच्या रोज आपोआप ते व्हिडिओ निशुल्कपणे येणार आहेत. फक्त तुमच्या मोबाईलमध्ये डेटा पाहिजे, मोबाईल डेटा. अशा पद्धतीने आपण 3 प्रकार पाहिले आहेत: नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या. तर या 3 प्रकारामध्ये तुम्ही काय करायचं आहे, व्यवस्थित वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे आणि वहीमध्ये लिहून घेऊन त्याचा व्यवस्थितपणे अभ्यास तुम्हाला करायचा आहे. आणि पुढचे जे आता प्रकार आहेत सम विषम, ते पुढच्या प्रकारामध्ये आपण घेणारच आहोत. व्यवस्थित मुद्दे लिहून घ्या.